गेल्या 4 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे। विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना बघायला मिळते। राधानगरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे सध्या उघडे झालेले आहेत आणि यातून जवळपास 15,000 क्युसेक्सचा विसर्ग या सगळ्या भोगावती नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील आता हळूहळू वाढ होताना बघायला मिळते। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 29 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये पंचगंगा नदी चौथ्यांदा पात्राबाहेर देखील गेल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकतो ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होते आणि त्यामुळे हे पंचगंगा नदीचं विस्तीर्ण रूप आहे ते आपल्याला बघायला मिळते। जिल्ह्यातील 28 बंधारे जे आहेत ते अद्यापही पाण्याखाली आहेत। सध्या राधानगरी आणि दाजीपूर परिसरामध्ये मोठा पाऊस मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या सगळ्या पाणी पातळीमध्ये अजून देखील वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा आहे तो दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने सगळी काळजी जी आहे ती देखील आता प्रशासनाकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आज देखील पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळी आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील आता पुन्हा एकदा मोठी वाढ होणार असल्याचंच पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।